गावामध्ये पूर आला आणि नदीतून महिलेला रुग्णालयात नेण्याची वेळ आली। प्रसूतीसाठी गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातूनच ही कसरत केली। हिंगोली जिल्ह्यातली ही घटना समोर येते। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले या ठिकाणी ओसंडून वाहत आहेत। आणि यातच वसमत तालुक्यातील आदिवासी महिला ज्योती रामेश्वर किरवले या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात कसं न्यावं असा प्रश्न निर्माण झाला होता। जिल्ह्याभरामध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। नदी वडे तुडुंब भरून वाहू लागली। अशाच परिस्थितीमध्ये माझ्या पत्नीला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात न्यायचे, परंतु कसे न्यावं असा प्रश्न निर्माण झाला आणि संपूर्ण गाव एका जागी आले आणि सगळ्या नागरिकांनी मानव साखळी केली आणि ओढ्यातून अक्षरशः बाजेवर माझ्या पत्नीला झोपले आणि तरुणांनी दोरीच्या सहाय्याने याच वड्यातून आम्हाला सुखरूप आणले आणि मग आम्ही आता याच वसमत शहरातील महिला रुग्णालय माझ्या पत्नीला डिलिव्हरीसाठी घेऊन आलो। खरं म्हणजे गावातील अनेक नागरिकांनी आमदार खासदारांना निवेदन दिले की आमच्या पूल बांधून द्या। गेल्या अनेक वर्षापासून हा पूल असाच आहे आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोणीही आजारी पडलं तर त्याला याच पद्धतीने बाजूवर झोपून आणावे लागते। पण सरकार आता या पूल कधी बांधून देणार आणि आमचं जे दशा आहे की ती कधी दूर करणार।